मित्रांनो आपण सुरुवात करीत आहोत स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 आणि मुठवल संघाने सुद्धा मात्र सातत्य टिकवून ठेवलेला आहे की त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षी स्पर्धा पाहायला मिळत असते आणि त्या स्पर्धांमध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला काही ना काही नाविन्य पाहायला मिळत असतो। इथे मात्र पहा एमर्जिंग प्लेयरसाठी पारितोषिक, सुपर कॅशसाठी पारितोषिक, त्याचप्रमाणे 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे आणि अजून एक पारितोषिक आहे, सस्पेन्स आहे। ते पारितोषिक सुद्धा मी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पाहतोय। अनेक मोठमोठे आपण पारितोषिक देत असतो, खेळाडूंचा जरूर प्रोत्साहन करत असतो, परंतु हा जो पारितोषिक आहे तो अंतिम सामन्यामध्ये आहे, परंतु सस्पेन्स आहे। जेव्हा या स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होईल तेव्हा आम्ही तो पारितोषिक जरूर तुमच्यापर्यंत अनाउन्स करू। परंतु या ठिकाणी आता सज्ज होतात कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक माझे प्रिय मित्र व्हॉइस ऑफ जुना नांदुरकी मिस्टर समीर ठाकरे। थँक्यू सो मच मिस्टर योगेश पाटील। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। शुभ सकाळ सर्वांचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 चे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथून पाहायला मिळेल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। तमाम क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मी समीर ठाकरे मनपूर्वक स्वागत करतोय। माझ्या सोबतीला व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पाटील सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये 4 दिवस ऐकणार आहात। पहिला सामना सुरू होतोय रॉयल ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार्ट वर्षामध्ये देखील या 2025 मध्ये नवीन वर्षाची नवीन भेट आज मुठवलकरांच्या वतीनं समस्त क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेटर्सना देण्यात आलेली आहे। दिनेशजी गुप्ता साहेब तुम्ही पाहतायत आज जे उत्तम पाटील यांचे जिवलग मित्र आहेत त्यांनाही तुम्ही पाहतायत व्यासपीठावर। दिनेशजी गुप्ता साहेब आपलं सहर्ष स्वागत। न्यू बॅटर ओ अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे जोरदार अपील होते। आपण पाहतोय की गोलंदाज कुमार या वेळेला अपील करताना परंतु पंच सहमत नाहीयेत आणि बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये। स्पर्धा जिंकली बाल गोपाल सोनाले पाडाची। या वर्षामध्ये मुठवलने एक चांगला स्टार्ट मिळवला। पॉवर प्लेचं षटक पहिल्यांदा आपण पाहतोय कुमार सातत्याने पहिलं षटक हातात असतो, परंतु यावेळेला फलंदाज केतनकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या। घरच्या मैदानावरती खेळतात, पहिल्याच बॉलवर तो बाद झाला आणि आता यावेळेला संकेत समोर फॉलो करण्यात आलं। विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यात येते। एक धाव इथे मिळेल आणि स्कोर आता धावांना सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेशा पहिली धाव मकरंद स्मृती चषक 2025 मध्ये बॅटर संकेतच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली। सलग 4 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। सुरुवातीचे 3ही दिवस आमने लोनार्ड असोसिएशन अंतर्गत तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि शेवटच्या दिवशी असोसिएशनच्या बाहेरील संघही तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात। यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात। स्कोर मोजो विथ डबल टीमची टोटल यावेळेला तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 3 धावा। विशेष सहाय्य नेहमीच माजी उपसरपंच योगेश पाटील, त्याचबरोबर रणजित पाटील आणि समस्त आपण पाहतोय की मुठवलकरांचा मला या स्पर्धेसाठी उत्तम पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून दरवेळेला असतं आणि खास करून DY फाउंडेशनचं भरपूर मोठं सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय। पुन्हा पूल केलाय, हा पंप जॅब करत असताना बॉल जातोय डीपमध्ये मिड विकेटला, पुन्हा क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय। एकच धाव इथे मिळेल।
पंडित गोडे सध्या मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू, या विभागातील अनेक साऱ्या स्पर्धा ज्यानं गाजवल्या, अनेक सारे युवा खेळाडू ज्याच्या नेतृत्वाखाली घडले, तोच पंडित सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय बॅटिंग करण्यासाठी ॲज अ ओपनर मैदानात उतरलाय. कुमारचा जबरदस्त बॉल, लेन बॉल होता, पडल्यानंतर थोडासा मूव झाला आणि बॉल पुन्हा सरळ कीपरकडे जातोय. आणखी एक डॉट. पॉवर प्ले मध्ये कमाल केली. धावा फक्त आणि फक्त तुम्ही पाहतायत 4 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट कुमार रणधीरला मिळाली. फर्स्ट ओव्हर तुम्ही पाहतायत 10:23 मॅच सुरू झाली आणि आपण पाहतोय की बरोबर गोलंदाजाला मेंटेन ठेवावं लागेल आणि मी सातत्याने ती सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. ज्या वेळेला सामना सुरू होणार त्यावेळेला टायमर स्टार्ट होणार. आमच्या कॉम्बॉक्समध्ये स्टॉप वॉच आम्ही लावणार आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त जर वेळ आपण 3 ओव्हरसाठी पहिला घेतलात तर मात्र नक्की तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि पॅनल्टी काय असेल तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल अंतिम षटकामध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना, त्यानंतर दुसरा मॅचमध्ये तुम्ही वीरेन स्पोर्ट भावलेच्या विरुद्ध स्पार्टन स्पोर्ट सांगे असा सामना तुम्ही पाहणार आहात. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉसच्या दृष्टीने आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. पहिला डाव जसा संपेल आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. स्पार्टन स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावले असा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर अजय भामरे. हो, यावेळेला हवेत बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला जज केला जाते आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन अजयला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर सफलता. कुमारने सफलता मिळवली आणि आपण पाहतो यावेळेला अजय बांबरेला देखील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. फलंदाजांना विनंती असेल की जी रेषा आहे आपण पाहतोय की खेळाडू कक्षाच्या बाहेर, दोन्ही खेळाडू कक्षांच्या बाहेर जी तुम्हाला या ठिकाणी लाईन दिसते त्या मधूनच तुम्हाला एंटर व्हायचं बॅटिंग करण्यासाठी. आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करतील यात मात्र शंका नाही. कारण डिसिप्लिन आणि ही स्पर्धा तुम्ही पाहतायत डिसिप्लिनसाठी खरं तर एका साध्या क्रिकेटसाठी आणि सरळ क्रिकेटसाठी ओळखली जाते. प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नाविन्य तुम्हाला पाहायला मिळत असतं प्रत्येक वरील. यावेळेला पुन्हा हवेत बॉल, मिड ऑफचा फिल्डर कुमार डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्के पे धक्का दे धक्का. अजय भामरेला दुसऱ्या बॉलवरही विकेट मिळाली आहे. क्या बात आहे. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं तुम्ही पाहतायत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025. महाराष्ट्राची गान कोकिला, जुनांदुरकीचा सुमधुर आवाज, सोनाली भोईरीच्या आवाजामध्ये या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. हा चेंडू सोडून दिलाय, सरळ विकेट कीपर कडे जातो आणि पंच दैवत सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. दैवत वेळेकर सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतायत. एक परफेक्ट ऑलराऊंडर. अतिरिक्त धाव इथे मिळाली. आपण पाहतो हॅट्रिकची संधी होती. अजय सोनालीपाड्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर राहिला आणि ते सातत्य या स्पर्धेमध्ये त्यानं टिकवलंय. यावेळेला बॅकफुटला जात असताना पुश केला, हलक्या हाताने कव्हर पॉइंटला बॉल पाठवतोय. क्षेत्ररक्षक सुधीर आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईड आला आणि 2 धावा त्या ठिकाणी त्या दरम्यान बॅटर पूर्ण करतोय आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर 2 षटकां दुसऱ्या षटकाचा खेळ खरं तर अजूनही मार्गस्थ आहे आणि परंतु एकही बाउंड्री आतापर्यंत बघायला मिळाली नाहीये.
स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामधील पहिला चौकार पहिला षटकार कोणाच्या नावी राहणार? आपण पाहतोय पहिली विकेट कुमारने मिळवली अवघ्या पहिल्याच बॉलवर आणि पहिली धाव संकेतच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली. परंतु प्रतीक्षा आहे की पहिला चौकार कधी येणार. यावेळेला कीपरकडनं मिस्टेक. बॉल आता मागे सरसावतोय आणि बॉल सीमा पार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि बॉल सर निघून गेला तडम्यांच्या बाहेर. 5 धावांसाठी हा चौकार. या वेळेला लेन बॉल चांगला बॅक करत असताना बाउन्स बॅक करणं गरजेचं असतं आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक्स्ट्राच्या रन्स आल्यानंतर डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळाला. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 ऑन अबाउट. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेला मार्गस. स्ट्राईक एंडला बॅटर प्रतीक गोडे. यावेळेला आपण पाहतोय थोडंसं खाली राहणारा बॉल आणि बॅटची इनर एज लागली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विकेट किपर रणजितचा. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. हळूहळू स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आहे परंतु इथून वेगानं स्कोर पुढे न्यावं लागेल. लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट तुम्ही पाहता. 4 ओव्हर्समध्ये बॅटर्सकडे तेवढी संधी नसते की तुम्ही सेट होणार आणि त्याच्या नंतर आक्रमण करणार. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला कधी कधी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागत असतात. संकेत आणि प्रतीक ही जोडी आहे सध्या मैदानामध्ये. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अक्रॉस द लाईन. फटका एक्झिक्यूट केलाय. खराब क्षेत्ररक्षण होतोय लॉंग ऑनला आणि एका धावेला 2 मध्ये बदललं. हे षटक थोडंसं आपण पाहिलं तर प्रोडक्टिव्ह षटक राहिलंय. विकेट सुद्धा आल्या 2 आणि रन सुद्धा चांगल्या मिळाल्या. जय अंबिका देवरुंगपाडा या संघाला. धावा तुम्ही पाहता धावफलकावरती 15 धावा आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आफ्टर 2 ओव्हर 15 फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. हे बघितलं तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 15 धावा स्कोर कार्डवरती. 3 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी गमावल्यात. टॉप ऑफ द ऑर्डरचे बॅटर लवकर बाद झाल्यानंतर नेहमीच मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती दबाव वाढत असतो परंतु त्या दबावाला न घेता इथून नीडरपणे बॅटिंग त्यांना करावी लागेल चांगलं स्कोर उभं करण्यासाठी. कारण स्पर्धा फार मोठी खेळत आहेत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं या विभागामध्ये अशा काही ठराविक स्पर्धा आहेत की त्या आपल्या गावामध्ये तो कप जावा. त्यापैकी एक स्पर्धा म्हणजे स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. याचं कारण या स्पर्धेनं सातत्य टिकवलं. प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळते. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही पाहतायत सुधीर पाटीलचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. उंच खुराचा हा गोलंदाज आणि नेहमीच इकॉनॉमिकल तो राहिलाय मुठवसाठी परंतु यावेळेला प्रतीक गोडे किंवा खेळाडू आहे त्याच्यासोबत संकेत आहे. या दोघांना हेतून चांगला डाव साकारणं गरजेचं आहे या मॅच मध्ये चांगले रन्स बनवण्यासाठी. ओव्हर द विकेट. थर्ड ओव्हर यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. चर्चा आपण तीच करत होतो ना की सुधीर पाटीलची उंची जास्त आहे आणि त्याला खूप चांगले बाउन्स मिळत असतात विकेटमधून आणि सध्या पहिला बॉल तुम्ही त्याच पद्धतीचा बघितला. सर कीपरकडे गेला डॉट बॉल. शांतता तुम्ही पाहतात सध्या मैदानामध्ये कारण घरच्या मैदानावर जे अंबिका देवरुंगपाडा संघ खेळतोय जी सुरुवात होणं गरजेची होती ती सुरुवात मात्र मिळाली नाहीये. पुन्हा एकदा हॅमर्ड करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. संजय डाऊन दी बॉल आला आणि त्याच्याकडनं चुकी होणार नाही. हा चौथा धक्का लागतोय देवरुंगपाडा संघाला.
प्रत्येकी गोलंदाज या ठिकाणी विकेट मिळवत असताना कुमारला 1 विकेट मिळाली, अजय भांबरेला 2 विकेट मिळाले आणि आता सुधीरनं देखील अवघ्या दुसऱ्याच बॉलवर सफलता मिळवलेली आहे आणि आपण पाहतोय आतापर्यंत 4 खेळाडू बाद झालेत. वैभव गोडे मैदानामध्ये एंटर होतोय, 6व्या क्रमांकाचा खेळाडू. एकही वेळेला भागीदारी दिसली नाहीये. पुन्हा थोडासा खाली राहणारा बॉल, जोरदार अपील त्या ठिकाणी झाली, परंतु ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. या विकेटनं फलंदाजांना खूप त्रास दिलेला आहे, आपण बऱ्याचदा पाहिलंय. डबल पेस आहे, डबल बाउन्स आहे. नेहमी या विकेटचा विचार केला तर कधी बॉल एकाएक बाउन्स घेतात तर कधी थोडेसे खाली राहतात. नेक्स्ट मॅच स्पार्टन स्पोर्ट्स सांगेच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावळे असा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस करण्यासाठी यावं. यावेळेला थोडीशी तोटी कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा. शॉर्टला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान एकच धाव. बॅटर संकेत पूर्ण करताना. संकेत आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये हे स्ट्राईक रेट भरपूर लो मानलं जातं. इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सातत्याने आउटसाइड ऑफ सम चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सुधीर पाटीलचा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करताना स्कोर एका धावेने पुढे जाते. धावफलकावरती तुम्ही पाहतायत 18 धावा. पहिला सामना सुरू आहे, परंतु आपण पाहतोय की सकाळचं सत्र जरी असलं तरी आता जवळजवळ 10 10:30 होऊन गेलेत. इथून बॅटवर बॉल तुम्हाला घ्यावे लागतील. हवामान तेवढाही आपण बघितलं तर थंड नाहीये. क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण आहे. सूर्यप्रकाश तुम्ही चांगला पाहतायत आणि ह्या कंडिशन्समध्ये तुम्हाला चांगल्या रन्स बनवाव्या लागतील, अथवा येणाऱ्या डावामध्ये तुमच्या गोलंदाजांसाठी ती इकॉनॉमी मिळणार नाही. यावेळेला बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, चांगला फटका, स्वीपर कव्हरला, फिल्डर येतात, सेकंडचा कॉल. दुसरी धाव पूर्ण होणार का? आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आदरणीय रामकृष्ण काकडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर रामकृष्ण काकडे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे की मंचावरती आपण विराजमान व्हावं. आणि थोड्याच दिवसात 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी मला वाटतं थोडंसं बदल झालंय पुन्हा एकदा डेटमध्ये. आमने लोणार प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ह्याच मैदानावर. सीझन 2 प्रत्येकी खेळाडू त्याही स्पर्धांसाठी चांगल्या प्रकारे तयारी करताना दिसत आहेत. अंतिम षटक, 3 षटकांचा केस संपला आणि बरोबर तुम्ही पाहताय 10:23 पहिला चेंडू पडला होता आणि 10:40 झाले आहेत. पंच 17 मिनिटे घेतलेले 3 ओव्हरसाठी. पहिलाच बॉल ललेसचा, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू होता बराच काळ आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 22 धावा. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आणि त्यांच्या विरुद्ध वीरेन स्पोर्ट भावाले. कंपल्सरी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर येणं गरजेचे आहे. दैवत सर 17 मिनिटे झालेले, त्यामध्ये 4 बॅटर आउट झाले. ठीक आहे, 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा देतो, परंतु 2च्या वर आणखी जर मिनिटे घेतली तर मात्र एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल कंपल्सरी. बॅटची लिडिंग एज, वरची कडा, कीपर कडनं मिस्टेक, कॅच ड्रॉप. थोडासा उंच बॉल होता, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. एक रेग्युलेशन कॅच होती, रणजित कडनं मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 23 धावा. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर तो आतमध्ये बॉल आला आणि आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु कॅच ड्रॉप आणि एक धाव पूर्ण झाली. पुढे आला, चांगला फटका ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येतोय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा इथे मिळणार नाहीयेत. दुसऱ्या धावेचा मानस होता, परंतु धाडस झाला. एका धावेवरती समाधान बांधावं लागलं. अंतिम षटकातील आता शेवटचे 3 बॉल आहेत. धावा तुम्ही पाहताय 24 आहेत, परंतु या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके शोधावे लागतील. जय अंबिका देवरुंग पाडाला या मॅच मध्ये चांगली टोटल सेट करण्यासाठी, अथवा हा सामना त्यांच्यासाठी कठीण होणार. यावेळेला प्रयत्न तर केला, परंतु इथे हवेमध्ये बॉल आहे, भरपूर उंच गेला. नो मॅचला चेंडू लँड होतोय शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत डीपचा फिल्डर तेजस बॉलवर येणार. वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. संकेत आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आला.
परंतु तो प्रॉमिसिंग खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला नाहीये. 8 चेंडूंमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहतायत. एकही चौकार किंवा षटकार फलंदाजांना आतापर्यंत मारता आला नाही. एक मात्र बाउंड्री मिळाली ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. यावेळेला पुन्हा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन आणि अखेर ललेशला सुद्धा या ठिकाणी विकेट मिळाली आहे. फलंदाज संकेत बाद. सव्वीस. हॅलो चेक. हॅलो चेक. 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ आता इथे तंबूच्या आश्रयाला परतला. तो यावेळेला आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आणि इथे आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत आणि अखेर शेवटच्या बॉलवर आल्या 2 रन्स. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत एकंदरीत 28 आणि 29 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलं. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जाणार. वीरेन स्पोर्ट भावाले संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्पार्टन स्पोर्ट सांगे कॅप्टनला मी विनंती करतोय, मी आदरणीय दिनेश गुप्ता साहेबांना विनंती करणार की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. आपल्या शुभासे टॉस केला जाणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. स्पार्टन स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्ही पाहणार आहात वीरेन स्पोर्ट भावाले. योगेश पाटील सुद्धा जॉईन. एका बाजूला मकरंद स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट्स किंवा मकरंद चषक असा कॉल करायचा आहे. येस. आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जातात. टॉस मी फर्स्ट 4 ओव्हर मध्ये काय निर्णय? क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. टू बॉल फॉर ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद समीर ठाकरे. या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न केली. सलामीची जोडी चला लगेच तुम्हाला पाठवायची आहे आणि एक सन्मान आहे तो सन्मान आपण ते संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी उत्तमजी पाटील यांचे प्रिय मित्र सन्माननीय दिनेशजी गुप्ता साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण ते संपन्न करतो आणि मी योगेशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेशजी गुप्ता यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं. सन्माननीय दिनेशजी गुप्ता साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. DY फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि विद्वान पोलीस पाटील उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न केला जात आहे. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि जरूर त्यांच्या माध्यमातून
सन्माननीय या स्पर्धेसाठी आणि खास उत्तमजी पाटील यांच्यासाठी एक भेट आलेली आहे आणि जरूर ती त्यांनी स्वीकारावी अशी विनंती मी उत्तम शेठ पाटीलला करतोय. तुळशीचं रोपटं आहे मित्रांनो, म्हणजे त्यांचं एक उद्दिष्ट आहे, संकल्प आहे की झाडे लावा झाडे जगवा. आणि पाहू शकाल या ठिकाणी ही सुंदर भेट आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे, त्यांची जी मैत्री आहे ती तुळशीच्या झाडाप्रमाणेच मित्र पवित्र आहे. आणि हम साथ नहीं छोडेंगे याच उद्दिष्टाने या ठिकाणी दिनेशजी गुप्ता साहेबांचं आपल्याला आगमन पाहायला मिळालं. त्यांनी जरूर या ठिकाणी एक चांगला संदेश या क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हा सर्वांना दिलेला आहे. दोस्तीच्या दुनियातील हे दोन राजा माणूस असं आपण म्हणू शकतोय. दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात झालेली आहे. लक्ष आपण जर पाहिलं फक्त 29 धावांचं इथे मात्र या ठिकाणी आव्हान मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. आणि इथे धावांचा मात्र या ठिकाणी पाटला कशा होईल जरूर आपण इथे पाहणार आहोत. सलामीची जोडी रणजित पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल तेजेश आलाय आणि षटकाला सुरुवात करतोय संकेत गोडे. पहिल्या सामनाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी लो स्कोरिंग सामना आहे, परंतु या ठिकाणी या धावांचा जरूर संरक्षण तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल. परंतु पहिल्या इनिंगमध्ये मुठवल संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला जर आपण पाहिलं तर विकेट टेकर राहिले, कारण पहिल्या षटकामध्ये कुमार रदवीनं सुरुवात चांगली केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, गडी 1 बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये अजय भांबरेला आपण पाहिलं, त्यांनी 11 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आणि संकेत गोडे आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पहिला चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न फटका हवेत केला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, म्हणजे जी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये झाली होती ती सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज तेजेश बाद होतोय. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज संकेत केतन गोडे आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त केली. दुसरा फलंदाज देवेन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि चांगला क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वतःने मात्र चिरूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं. चांगली सुरुवात संकेत गोडेच्या वतीने आपण पाहत आहोत. यानंतर पुढील सामना तुम्ही पाहू शकाल वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष बंडा फॅम टीम स्पार्टन स्पोर्ट सांगे असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मनोज पाटील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले. काल सुद्धा त्याचा चांगला खेळ आपण पाहिला श्रीगणेश चषकामध्ये. ओ फ्लिक ऑफ द रिक्स, फटका जबरदस्त तिथे सजवला. चेंडूचा लागदी वाडिश मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत. दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय. संत फेकी आली आणि त्या अनुषंगाने 2 धाबा जरूर पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा तालमेल तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी ठेवावा लागेल. जर या स्पर्धेच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर अशा प्रमाणे खेळ तुम्हाला सादर करावा लागेल. आणि जरूर त्या 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाज देवेंच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 2 धावेने धाबाला सुरुवात केली आणि स्वतःच आणि संघाचा अकाउंट मात्र ओपन केलं. वारंवार फिल्डिंगमध्ये आपण चेंजेस पाहतोय. आणि स्पीड विकेट अर्थात काऊ कॉर्नरकडे पंडित गोडे आहेत आणि अगदी लॉंग ऑफला जर पाहिले तर एक डीपमध्ये प्रोटेक्शन मात्र दिलं गेलं या पॉवर प्लेच्या खेळामध्ये.
मिळून थोडंसं वाईडिश क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉट कव्हर पॉईंट लाईक फिल्डर, शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन लेग. आणि पाहू शकाल अगदी त्याच दिशेने मात्र कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा सिंगल धाव कंप्लीट. आज विकेटचा रूप सुद्धा वेगळा पाहायला मिळतोय, कारण विकेटला आपण विचार केला तर ग्रे कलरनं मात्र त्या विकेटला पूर्णपणे या ठिकाणी सजवलं आहे. तशी आपली स्पर्धा नटली आहे, सजली आहे, तशी मात्र विकेट सुद्धा मात्र एक वेगळ्या रंगानं या स्पर्धेसाठी सजवली गेली. आणि अजूनही आपण जर पाहिले तर आजच्या दिवसामध्ये एक्झॅक्टली 11 वाजलेला फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत, परंतु तरीसुद्धा गारवा मात्र अंगाला स्पर्श होतोय. कारण हिवाळ्याचा ऋतू सध्या सुरू आहे, परंतु सध्या ही स्पर्धा जरूर चर्चित राहणार आहे, त्यात काही शंका नाही. पुन्हा कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि आतापर्यंत धावफलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 4. एक गडी बाद 4. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती, ज्या अंबिका देवरुपाडा संघाला ती सुरुवात अखेर संकेत गोडे मात्र देतोय. म्हणजे संकेत गोडे चांगले संकेत असावे आपल्या सहकार्यांसाठी. आता प्रत्येकी मोठा फटका मात्र कुठल्या फलंदाजाला खेळता आला नाहीये. प्रयत्न करतो, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालला वाडिश. लॉंग ऑफ कडे फिल्डर तैनात आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले स्टॉपिंग, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी रोखू शकले नाहीयेत. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 1 गडी बाद 6 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता. प्रत्येकी सामना तुम्हाला 4-4 षटकांचा आज पाहायला मिळतील. आज एकूण 10 संघ तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार. जो सामना सुरू आहे तो उद्घाटनीय मॅच सुरू आहे. आयोजक संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहतोय. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा, यानंतर विरेजपूर भावाले संघ फाईट करेल बंड्या फॅन टीम अर्थात स्पार्टन स्पोर्ट्स सांगे या संघाच्या विरोधात. तदर आजच्या दिवसातील तिसरा सामना असणार आहे. जय झोटिंग देवरुंग विपक्ष विहाना स्पोर्ट पीसे अर्थात गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघ आहे. चौथा सामना असेल आई एकविरा स्पोर्ट सावत विपक्ष जय बजरंग स्पोर्ट लोणार. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल काल भैरव स्पोर्ट वालशीत विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा मनोज घोडे. म्हणजे आज देवरुंगपाडाचे दोन्ही संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वैभव घोडे. पहिल्या फलंदाज शून्यावरती बाद झाला आणि तदनंतर दोघांमध्ये 6 धाबांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. लक्ष छोटं आहे, 29 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी मानली जात नसते. तुम्ही लो स्कोरिंग सामने जेव्हा जेव्हा पाहता ते सामने मात्र एक्झॅक्टली इंटरेस्टिंग होत असतात, परंतु हा सामना त्यापैकी असेल का? आयोजक संघ सध्या धाबांचा पाठलाग करतोय. वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण वेळ फार महत्त्वाची आहे या स्पर्धेसाठी. कारण तुम्हाला सुद्धा पंच वारंवार मात्र त्या ठिकाणी कॉल देत आहेत की तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस, फुल टॉस, फक्त दिशा दाखवली, चेंडू चाललाय लॉंग ऑनकडे. थोडीशी मिस्टेक, परंतु ही खूप मोठी मिस्टेक आपण म्हणू शकतोय, कारण जिथे 1 धाव होती तिथे मात्र तुम्ही 2 धावा खर्च करता. म्हणजे जो तुम्ही प्रेशर निर्माण केलाय तो मात्र प्रेशर अशा चुकांमुळे रिलीज होऊ शकेल आणि मात्र आपला संघ कदाचित बॅकफूटवरती जाऊ शकतोय. परंतु या ठिकाणी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, प्रत्येक धाव मात्र वाचवावी लागेल, तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि विकेट्स तुम्हाला अधूनमधून मात्र या ठिकाणी प्राप्त करावं लागतील. त्यामुळे तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणू शकता. व रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला डीप पॉईंटच्या दिशेनं. रणजित पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. अर्थात मुठवल संघाने तो कारनामा केला आणि स्पर्धेतील पहिलाच चौकार हा सुद्धा मात्र या ठिकाणी रणजित पाटीलच्या बॅटमधून पाहिला आणि ते सुद्धा मुठवल संघाच्या नावावरती राहिलं. म्हणजे स्पर्धेची सुरुवात सुद्धा आयोजकांच्या वतीने केली गेली आणि त्यांच्याच माध्यमातून या सर्व गोष्टी घडताना आपल्याला जबरदस्त फटका, अगदी स्विच हिटचा फटका तिथे मात्र पाहिला. प्रॉपर कनेक्शन तिथे आपण पाहिलं.
आणि आता मात्र या ठिकाणी शफल होऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला वेगानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर मात्र संत गतीने पोहोचतात चेंडूवरती आणि 2 धाबा तिथे मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या. आतापर्यंत धाबांचा वेग वाढवला जातोय. खास करून या ओव्हरमध्ये आतापर्यंत वैभवनं 3 चेंडू हाताळले, 8 धाबा त्याने खर्च केल्या आणि एकूण सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 14 धाबा. आणि आता मात्र समीकरण तुम्ही पाहिलं तर बॉल टू रन इक्वेशन आहे. 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. कुठेतरी आपण म्हणू शकतो की एकतर्फा सामना क्रीडा रसिकांना पाहायला बोलतोय. याचं कारण आत्तापर्यंत मुठवल संघानं वर्चस्व राखलं या मॅचमध्ये. फुल टॉस पहा, रणजित पाटील आज मॅचची जी सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने खेळतोय. कारण कुठल्याही प्रकारे चूक करत नाहीये, कुठल्या प्रमाणे हवेत फटका खेळत नाहीये, फक्त सॉफ्ट मांडर ड्राईव्ह करतोय, सिंगल डबल ते वर टाकतोय आणि त्याच धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. कारण इथे जोखीम उचलायची काही आवश्यकता नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धाव फलक सुद्धा मात्र या ठिकाणी हलता ठेवला जातोय. चांगला खेळ सध्या आपण मुठवल संघाच्या वतीने पाहत आहोत. युक्तीचा आज वापर करतायत. फटका चांगला पाला बोलतोय, परंतु डीप कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न होतो आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गॅप शोधतायत आज. आज आपल्याला ग्राउंडेड स्ट्रोक खेळायचे आहेत आणि अशा प्रमाणे मात्र जो कॉन्फिडन्स आहे फलंदाजाचा तो मात्र जरूर हाय लेवलला होतोय. कारण आपण सध्याच्या घडीला ग्रामीण भागाचा क्रिकेट जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाज षटकार चौकाराच्या शोधात असतात. परंतु पहा, अशा रीतीने सुद्धा तुम्ही धाबा जोडू शकता, अशा रीतीने तुम्ही धाबांचा पाठलाग करू शकता आणि तो खेळ सध्या आपल्याला मुठवल संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. हा षटक पाहिला तर वैभव गुडेचं थोडंसं मागणं षटक पाहतोय. 17 धाबा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. हा फटका हवेत केला, परंतु गॅपमध्ये खेळलाय. चेंडू चाललाय वॅडिश मिड विकेटला आणि पुन्हा दुहेरी धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. असं वाटतं की वॉर्मअप करण्याची तिथे मात्र त्या ठिकाणी तयारी सुरू आहे. वॉर्मअप करण्याचा तिथे मात्र प्रयत्न सुरू आहे. कारण जास्तीत जास्त धावा पाहिल्या तर अगदी पलून पूर्ण केल्या दोघांनी. एक मात्र चौकार आलाय, परंतु दुहेरीचा जर संख्या जर पाहिली तर 6 वेळा दुहेरी धाबा इथे पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. एक विकेट जरूर मुठवल संघाने गमावलं तेजीच्या रूपाने, तो 0वरती बाद झाला आणि आता मात्र 12 मध्ये विजयासाठी फक्त 10 धाबांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज केतन गोडे. 12ला 10 अशी आवश्यकता आहे. आतापर्यंत देवेंचा आपण खेळ पाहिला तर 9 धावसंख्येवरती खेळतोय. रणजित पाटीलचा आपण जर खेळ पाहिला तर त्याच्या पाठपुत्र आपण एक चौकार पाहिला, तो वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. परंतु या इनिंगमध्ये एकही एक्स्ट्रा धाव आलेली नाही, एकही एक्स्ट्रा चेंडू मात्र गोलंदाजाने मात्र हाताला नाहीये. गोलंदाजी जर पाहिली आपण तर चांगल्या लेंथवरती झाली, परंतु कुठेतरी या फलंदाजाने लक्ष थोडंसं समोर छोटं कमी उभं केलं आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये आपल्याला मुठवल संघाचा अधिराज्य पाहायला मिळतोय. पुन्हा मात्र ग्राउंड स्ट्रोक, चेंडू पुन्हा चाललाय कव्हर पॉईंटला, सिंगल धाव, पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा दुहेरी धाव तिथे मात्र पूर्ण झाली. म्हणजे हा सामना दुहेरीसाठी मात्र ओळखला जाईल, कारण 7 वेळा 2 धाबा मात्र फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. यानंतर दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. विरेज पण भावाले विपक्ष बंड्या फॅम टीम स्पार्टन स्पोर्ट्स सांगे मिस्टर राहुल पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि ती सुद्धा मात्र चांगला खेळ सध्या सादर करतायत रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून. हो, रिव्हर्सचा फटका, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. पूर्णपणे विजयाकडे आता मात्र वेगाने वाटचाल करतायत
मकरंद स्पोर्ट मुठवल संघ कारण विजयासाठी आता मात्र 4 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 10. एकतर्फा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. हो आय थिंक या ठिकाणी स्कोर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर तिथे मात्र बॅटची कडा सुद्धा लागली गेली. तो एस टी रक्षकाच्या मात्र थोडंसं अबाकाच्या बाहेर हा झेल होता. सिंगल धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावने संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत 1/26. फक्त विजयासाठी 3 धावींची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक. हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शॉट तडमेला शतरक्षक सज्ज आहेत. सिंगल धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मात्र जोखीम घेत नाहीयेत कारण त्याला माहिती आहे की इथून सुद्धा आपण कासवच्या पद्धतीने सुद्धा वाटचाल केली तरी सुद्धा आपण या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय. ऑन साईडला पावसाळ्याला हुक करण्याचा प्रयत्न. खराब शतरक्षक चेंडू सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या स्पर्धेच्या बाहेर जे अंबिका देवरुंगपाडा हार्ड लक पंडित गोडे अँड कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. अभिनंदन उत्तम शेठ पाटील. अभिनंदन योगेशजी पाटील आणि देऊजी आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधा आणि बापगावचे समाजसेवक सुरेशजी मेहेर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय भगवानजी पाटील सावतगावचे समाजसेवक आहेत त्यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आणि पंडित गोड यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला सेकंड केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे